असेंब्लीसाठी स्टार्टमध्ये जायचं, मेकॅनिकल डिझाईनमध्ये जायचं, तिथे असेंब्ली डिझाईनचं ऑप्शन, ओके, ह्यावरती क्लिक करायचं. ओके, त्यानंतर मग इथले हे टूलबार्स आहेत हे लिहून ठेव. प्रोडक्ट स्ट्रक्चर टूलबार, कन्स्ट्रेंटचा टूलबार आणि मूवचा टूलबार. आता इथे असेंब्ली जेव्हा स्टार्ट करू आपण तेव्हा लेफ्ट साईडला इथे प्रोडक्ट येतो. ओके, आता आपल्याला असेंब्लीचे पार्ट्स कॉल करायचे, तर इथे हा ऑप्शन वापरायचा आहे, एक्झिस्टिंग कंपोनंट विथ पोझिशनिंग. ओके, यावरती क्लिक करायचं आणि त्यानंतर मग प्रोडक्टवरती क्लिक करायचं. त्यानंतर मग आपल्याला पार्ट सिलेक्ट करायचा आहे. आता मेन बॉडी मी सिलेक्ट केली, ओपनवरती क्लिक केलं आणि ओके करायचं. ओके, आता पहिला जो पण पार्ट आपण कॉल करू तो आपल्याला फिक्स करायचा आहे. तिथे हा फिक्सचा ऑप्शन आहे, याला सिलेक्ट केलं आणि या पार्टवरती इथे क्लिक करायचं किंवा इकडनं आपण सिलेक्ट करू शकतो. ओके, तर पहिला पार्ट काय केला आपण, फिक्स केला. चेक करण्यासाठी इथे राईट क्लिक करायचं, डिलीटच्या खाली कंपोनंट्स डिग्री ऑफ फ्रीडम, ते काय लिहिलेलं आहे, देयर इज नो डिग्री ऑफ फ्रीडम, पार्ट इज फिक्स. ओके, त्याला आपण नाव देऊ प्रॉपर्टीज मधनं बॉडी आणि इथे पार्ट नंबर टाकला समजा 1, ते ओके करतो. ओके, त्याला कलर पण देता येईल, राईट क्लिक करायचं, प्रॉपर्टीजमध्ये ग्राफिकमध्ये जायचं, इथे आपण रेड कलर सोडून कुठलाही कलर देऊ शकता तुम्ही. आता आपण दुसरा पार्ट कॉल करू. काय करायचं आहे, एक्झिस्टिंग कंपोनंटवरती क्लिक करायचं आहे, प्रोडक्टवरती क्लिक करायचं आहे, त्यानंतर मग समजा बोल्ड सिलेक्ट केला किंवा बोल्ड नको, की प्लेट सिलेक्ट करतो आणि ओपन केलं. ओके, हा पार्ट बरोबर आता इथे आलेला आहे. इथे लेफ्ट क्लिक दाबून इकडे बाहेर मूव्ह करायचं आणि ओके करायचं. आता इथे की प्लेट कुठे दिलेली आहे, पुढच्या साईडला दिसते, पुढे किंवा मागे. ओके, हा वाला पोर्शन कट आहे ना इथे, ठीक आहे, सध्या आता आपण पुढे ठेवून देऊ. हां, पुढेच दिलेली आहे. हा जो पोर्शन आहे हा मागच्या साईडला दिलेला आहे. ओके, तर हा वाला पार्ट मागे टाकून देऊ आणि की प्लेट पुढे टाकायची. तर ह्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला 3 कन्स्ट्रेंट द्यायला लागतात. ओके, ह्याला समजा मी राईट क्लिक केलं, डिलीटच्या खाली कंपोनंट्स डिग्री ऑफ फ्रीडम किती आहेत, ह्या 6 डिग्री ऑफ फ्रीडम. ओके, कुठल्याही पार्टला 6 डिग्री ऑफ फ्रीडम असतात, ते आपल्याला लॉक करायचे. इथे कोइन्सिडेंट कन्स्ट्रेंट सिलेक्ट करायचं, हे सारखं येईल त्याला चेक करू आणि क्लोज करून टाकू. हा आतला जो आहे हा सिलेंड्रिकल सरफेस आहे, ही ॲक्सिस सिलेक्ट केली आणि ही ॲक्सिस सिलेक्ट केली आणि अपडेट करायचं. ओके, दोघांची ॲक्सिस काय केल्या आपण, कोइन्साइड केल्या. ओके, इथे मॅनिप्युलेशनमध्ये समजा मी गेलो, हे नाही केलं तरी चालेल तुम्ही, विथ रिस्पेक्ट टू कन्स्ट्रेंट, हा समजा पार्ट बघितला तर हा पार्ट मूव्ह होतो एक्स डायरेक्शनमध्ये, आणि समजा इकडे बघितला तर ह्या ॲक्सिसच्या लॉंग रोटेट होते. ओके, तर परत तिथे कोइन्सिडेंट कन्स्ट्रेंट सिलेक्ट केला, ही ॲक्सिस सिलेक्ट करायची आणि ह्या होलची ॲक्सिस सिलेक्ट करायची आणि अपडेटवरती क्लिक करायचं. शॉर्टकट आहे कंट्रोल यू. ओके, हे काय झालं, मॅच झालं. आता आपण हा फेस आणि हा फेस काय करू, कॉन्टॅक्टमध्ये टाकून देऊ. इथे सेकंड कन्स्ट्रेंट आहे कॉन्टॅक्ट कन्स्ट्रेंट. कॉन्टॅक्ट कन्स्ट्रेंटसाठी हा फेस सिलेक्ट केला आणि हा फेस सिलेक्ट करतो, अपडेट करायचं. कळलं, हे असं कॉन्टॅक्टमध्ये आलं. आता इथे हे जर का होल कोइन्सिडेंट नाही झाले दोन्ही ठिकाणी, म्हणजे पहिल्या ठिकाणी झालं आणि दुसऱ्या ठिकाणी नाही झालं, तर पार्ट तुमचा चुकलेला आहे, पार्ट तुम्ही पूर्णपणे लॉक नाही केला. ओके, म्हणजे जो ग्रीन कलरमध्ये तुम्हाला पार्ट काढायचा होता तो तुम्ही काढला नसेल तर हे होल मॅच होणार नाही. एका ठिकाणी होल मॅच होईल, दुसऱ्या ठिकाणी 150चा लेंथ जे आहे त्यांनी जी दिलेली आहे 2 सेंटरमधली ती तुमची वेगळी असू शकते. ती 149.9 जरी झाली तरी तो इकडच्या साईडला कोइन्सिडेंट होणार नाही. ओके, टोटल 3 कन्स्ट्रेंट दिले, कोइन्सिडेंट, कोइन्सिडेंट आणि सरफेस कॉन्टॅक्ट. ओके, सेम आता आपण पुढचा पार्ट कॉल करू. एक्झिस्टिंग कंपोनंटवरती क्लिक करायचं, प्रोडक्टवरती क्लिक करायचं, समजा ब्रास सिलेक्ट केला आणि ओपनवरती क्लिक केलं. याला इथे रिनेम करून देऊ, ब्रासेस. ओके,
लेफ्ट क्लिक काढून बाहेर करून घे. आता हा पार्ट तिकडच्या साईडला सर्कलच्या साईडला आहे, इकडे येतोय बरोबर. नसेल आला तर इथे मॅनिप्युलेशन म्हणून तुम्ही रोटेट करू शकता. इथे एक्स ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिस आहे आणि झेड ॲक्सिस आहे. इथे बघायचे आणि त्या लावून रोटेट करायचे. ओके, समजा मी एक्स ॲक्सिस सिलेक्ट केली तर हा पार्ट असा रोटेट होईल. ओके, वाय ॲक्सिस समजा सिलेक्ट केली तर वाय ॲक्सिसच्या लावून असा रोटेट होत आहे. ओके, म्हणजे ही वाय ॲक्सिस आहे आणि झेड ॲक्सिसच्या लावून म्हणजे वरच्या वर्टिकलला लावून असा रोटेट होईल. तिथे कोइन्सिडंट कन्स्ट्रेंट सिलेक्ट केला, हा सिलेंड्रिकल सरफेस आणि हा सरफेस मी सिलेक्ट केला आणि ओके करतो. कळलं? दोघांचा डायमीटर किती आहे? इथे आपण किती घेतला होता? 65चा डायमीटर घेतला होता आणि इकडे पण किती आहे? हा 40चा डायमीटर आहे. ओके, तर सध्या 40 किती आहे? 48 ना, हा 40चा आहे. ठीक आहे, सध्या होल्सच्या अलॉंग आपण कन्स्ट्रेंट केलेलं आहे. मॅच होतोय का? तो नाही होते ना, इथे आपण डिलीट करू. कन्स्ट्रेंटच्या अलॉंग इथे कोइन्सिडेंट डिलीट करा. आपल्याला हा जो होल आहे त्या होलच्या अलॉंग मॅच नाही करायचं. हा जो सिलेंड्रिकल सरफेस आहे याचा डायमीटर किती होता? 98 ना, 96चा. ओके, तर ह्याच्या ॲक्सिसच्या अलॉंग आपल्याला मॅच करायचं. ओके, दोघांचे ॲक्सिस वेगवेगळे आहेत. या होलची ॲक्सिस इकडे येते आणि ह्याची इकडे येते. हा सिलेक्ट केला. ओके, याला आपण हाईड करू शकतो. राईट क्लिक करायचं, हाईड, आणि ह्याची ॲक्सिस घेतली, अपडेट. ओके, इथे हा स्वॅप विजिबल स्पेसेस आहे, यावरती क्लिक केलं की तुम्ही दोन विंडोजमध्ये स्वॅप करू शकता. याला राईट क्लिक करायचं आणि शो केलं, परत इथे क्लिक करायचं. झालं मॅच. आता इथे मी कॉन्टॅक्ट कन्स्ट्रेंट घेतो. हा जो आतला फेस आहे हा फेस आणि हा फेस काय होणार आहे? कॉन्टॅक्टमध्ये येते. कळलं? त्यानंतर मग आता हा जो फेस आहे हा फेस आणि हा खालचा जो फेस आहे हा आपण काय करू? पॅरलल करून टाकू. त्या अँगल कन्स्ट्रेंटमध्ये जायचं, हा फेस सिलेक्ट केला आणि हा फेस सिलेक्ट केला, इथे पॅरलल सिलेक्ट करायचं. ओके, आणि अपडेट करायचं. कळलं? झालं मॅच बरोबर. ठीक आहे, राईट क्लिक केलं, प्रॉपर्टीजमध्ये नो कलरमध्ये, ते ग्राफिकमध्ये नो कलरमध्ये जायचं, कलर सिलेक्ट करायचा. पार्टला प्रॉपर्टीजमध्ये गेलो, नो कलरच्या जागी ते कलर सिलेक्ट करायचा, ओके करायचं. आता इथे बोल्ड टाकून देऊ. एक्झिस्टिंग कंपोनंट प्रोडक्ट बोल्ड सिलेक्ट केला, ओपन, रिनेम करायचं बोल्ड, बाहेर काढून देऊ. ओके, आता मागच्या साईडने आपल्याला टाकायला लागतं, पुढे नट दाखवलं ना तिने. इथे कोइन्सिडेंट सिलेक्ट केला, हा सिलेंड्रिकल सरफेस. ओके, हा पण सिलेंड्रिकल सरफेस आहे, दोघांची ॲक्सिस एकच आहे. ओके, कुठलाही सिलेक्ट केला. त्यानंतर मग सेम ह्याच्या आतला जो आहे हा पण काय आहे? सिलेंड्रिकल सरफेस आहे. ओके, हा सिलेक्ट केला आणि अपडेट करायचं. ओके, आता हे उलटं आलेलं आहे, ते आपण काय करणार? फ्लिप करणार होतो. ओके, तर फ्लिपसाठी ते ऑप्शन आहे स्नॅपचा. स्नॅप सिलेक्ट केलं, हा फेस सिलेक्ट करायचा, परत एकदा क्लिक करायचं आणि त्यानंतर मग ह्या ग्रीन वरती क्लिक करायचं आणि मग बाहेर क्लिक करायचं. ओके, इथे अपडेटवरती क्लिक करू. ओके, पहिलं दिलं कोइन्सिडेंट. ओके, आता देणार कॉन्टॅक्ट. हा फेस आणि हा फेस हे काय असणार आहेत? कॉन्टॅक्टमध्ये असणार आहेत. ओके, राहिलं याचं रोटेशन. ओके, इथे जर का मॅनिप्युलेशनमध्ये बघितलं, विथ रिस्पेक्ट टू कन्स्ट्रेंट ऑन केलं आणि ॲक्सिसच्या लॉंग समजा मी मूव्ह करतो, हा असा रोटेट होतो. ओके, इथे अँगल कन्स्ट्रेंट सिलेक्ट करायचं, हा प्लेन सिलेक्ट केला आणि हा प्लेन सिलेक्ट केला, इथे पॅरलल करतो. ओके, हा प्लेन आणि हा प्लेन. ओके, दोन्ही असे प्लेन आहे. ओके, दोन्ही प्लेन सिलेक्ट केले आणि पॅरलल केलं. आता परत ह्याची डिग्री ऑफ फ्रीडम चेक करू.
डिलीटच्या खाली यायचं, कंपोनंट्स डिग्री ऑफ फ्रीडम काय दाखवत आहे, देर इज नो डिग्री ऑफ फ्रीडम. ओके, आता आपल्याला इथे काय टाकायचं आहे, नट. डायमेन्शन मोठे झालेत कायचे काय, कितीने हा ॲड केला होता आपण, 230 मायनस 20, 210 केला होता ना, 210 बरोबर आहे. आणि नेहमी सेव्ह करत राहायचं. ओके, नाहीतर कम्प्युटर कॉलेजमधले वगैरे क्रॅश होतात. ओके, जे काय काढलं असेल सगळं जायचं. स्टार्टिंगपासून सेव्ह करत राहायचं, कंट्रोल एस, शेवटी सेव्ह करायला जायचं नाही. इथे एक्झिस्टिंग कंपोनंट विथ पोझिशनिंग वरती क्लिक केला, प्रोडक्ट वरती क्लिक करायचं, नट सिलेक्ट केला, ओपन, रिनेम एक्स नट. इथनं पण देऊ शकता. कोइन्सिडंट ही ॲक्सिस आणि याची ॲक्सिस अपडेट. हे उलटं आलं असेल तर इथे स्नॅप करायचं, उलटं झालं असेल तर. ओके, आता बरोबर आहे. कॉन्टॅक्ट कन्स्ट्रेंट हा फेस आणि हा फेस हे झाले कॉन्टॅक्ट कन्स्ट्रेंट. कॉन्टॅक्ट कन्स्ट्रेंट मध्ये काय होणार आहे, डिस्टन्स 0 होऊन जाणार. ओके, राहिलं याचं रोटेशन. तिथे अँगल कन्स्ट्रेंट सिलेक्ट करायचा, हा प्लेन आणि हा प्लेन पॅरलल. ओके, तिथं रोटेशन पण लॉक झालं. सेम इथे खालच्या साईडला पण करायचं आहे. तिथे मिरर वगैरे होणार नाही. मिररसाठी आपल्याला प्लेन लागेल, प्लेन आहे ऑलरेडी आपल्याकडे ब्रासेसचा. हा पार्ट आणि हा पार्ट सिलेक्ट करतो. त्यानंतर मग इथे हा सिमेट्रीचा ऑप्शन आहे, सिमेट्री सिलेक्ट करायचं. त्यानंतर मग प्लेन सिलेक्ट करायचा. नाही झालं, बोल्ड सिलेक्ट केला, सिमेट्री, प्लेन सिलेक्ट केला. ओके, एका वेळेस एकच पार्ट झालाय, फिनिश केला. ओके, सेम नट सिलेक्ट केला, सिमेट्री सिलेक्ट केलं आणि हा प्लेन सिलेक्ट केला. ओके, हा प्लेन कशाचा आहे, प्लेन कशाचा आहे, हा ब्रासेसचा. हा जो पार्ट आहे ना, सिमेट्रिक काढलाय ना आपण, हा होल आपण इकडे मिरर केला होता, त्यामुळे डिस्टन्स दोन्हीकडे सेम आहे. इथून इथपर्यंत 75, या पॉईंट पासून इथपर्यंत 75. ओके, इथे फिनिश करायचं. अपडेट. आता याला आपण एक्सप्लोड करू, तिथे चेक काय करतील ते एक्सप्लोड करणार असं. आणि त्यानंतर मग परत अपडेट समजा केलं तर ते त्याच्या पोझिशनला आले पाहिजे. ओके, हे जर का त्यांच्या पोझिशन नाही आले नाही, बाहेर राहिलं वगैरे, तर काय होणार, तुमचं असेंब्ली जराशी राहिलेली आहे. ओके, सगळे तुम्ही कन्स्ट्रेंट दिले तरच तो पार्ट बरोबर त्या पोझिशनला येऊन जातो.